मानव आणि प्राण्यांमधील संघर्ष हा न संपणार आहे। बांधाला बांध लागला की दोन सख्या भावांमध्ये सुद्धा जीवघेणे वाद होतात, मग प्राणी आणि मानव तर दूरच। जर माणसांनी प्राण्यांच्या वस्तीत हस्तक्षेप केला तर प्राणी चवताळून उठणारच। अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या लखीमपूर परिसरात घडली। याच्यामध्ये वाघिणीने दोन गावकऱ्यांवर हल्ला केलाय। मग संतप्त नागरिकांनी वाघिणीला मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। व्यवहारामध्ये प्रामाणिकपणा असावा, त्यात जरा जरी अविश्वास निर्माण झाला तर गोष्ट मुद्द्यांवरून गुद्द्यांवरून येऊ शकते। पिंपरीच्या बाईक शोरूम मध्ये असंच काहीसं घडलेलं आहे। ग्राहकानं या शोरूमच्या मॅनेजरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। पिंपरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा सुद्धा नोंदवून घेतला। आरोपीनं बाईकची सर्व्हिसिंग या शोरूम मध्ये केली, मात्र त्यानंतर बिलवरील आकडे पाहून तो संतापला। त्याच्यात आणि मॅनेजरमध्ये बिलासह गाडीतील पेट्रोल चोरल्याच्या आरोपावरून सुद्धा वाद झाला। वादावेळी त्यानं मित्राला बोलवून घेतलं आणि दोघांनीही मॅनेजरला मारहाण केली। सोयाबीन, हरभऱ्यासह विविध उत्पादनांना योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। खुल्या बाजारपेठेतील व्यापारी देतील त्या दरानं सोयाबीन, हरभरा विकण्याची वेळ अनेकांवर आली आहे। मात्र याच सोयाबीन, हरभऱ्यावर चोरट्यांनी सुद्धा डल्ला मारल्याची घटना जालन्यात घडली। 5 ते 6 चोरांच्या टोळक्यानं गोडाऊन फोडून 70,000चा मुद्देमाल चोरून पळ काढला। जालन्याच्या अंबड गावातील ही घटना आहे, ज्याच्यामुळे खळबळ माजली आहे। कुऱ्हाडी, काठ्या घेऊन आलेल्या या टोळक्यानं गोडाऊनचं कुलूप तोडलं, सोयाबीन आणि हरभऱ्याची पोती पळवली। बदनापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून या चोरट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे। आजकाल तलवारी, कोयते कवडीमोल भावात मिळत असावेत असं वाटतंय। आता हा व्हिडिओ बघा ना। ठाण्यातील वर्तकनगरमधील एका कार्यालयामध्ये काही तरुण कोयते आणि तलवारी घेऊन शिरले वर मुजोरी करत त्या कार्यालयातील व्यक्तींना मारहाण सुद्धा केली। तलवार, कोयते असे मिरवले जसे एखादा दागिना घालून मिरवतात। एवढं सोपं वाटतं का हत्यार घेऊन फिरणं? कायदा, माणुसकी, कुठल्याही गोष्टींचा धाक न राहिल्यासारखं हे लोक समाजामध्ये वावरतायत। ठाण्यातल्या या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि परिसरातल्या नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून बीडची ओळख बनू लागली आणि आता एक नवीन दृश्य समोर आलेलं आहे, ज्यामध्ये काही मंडळी हाणामारी करताना दिसतात। कारण काय असावं? खरं तर वादाला आणि हाणामारीला काही कारण असायची गरज असते का? शोरूम मध्ये घुसण्यापूर्वीच मालकानं एका व्यक्तीला चांगलाच शो दाखवला। इतर कामगार तर तुम्ही सुरुवात करा, आम्ही आहोतच अशा पद्धतीने उभे होते। जशी मारामारीला सुरुवात झाली तसे इतर कामगारांनी सुद्धा आपला हात साफ करून घेतला। पर हम अकेले सब पर भारी असं म्हणत हा व्यक्ती 10 ते 15 जणांच्या ओळख्याचा सामना करत होता। शोरूमचा दरवाजा उघडला नाही तर फोडून आत घुसायचं। शोरूम मध्ये फिल्मी स्टाईल एंट्री करणारा हा सीसीटीव्ही बीडच्या धारूर मधला आहे। वाहन खरेदीसाठी ही लगबग नाही तर लगबग शोरूम मालकाला शोधण्यासाठी आहे। बदल्याची भावना माणसाच्या मनात कायम घर करते आणि हाणामारीचा बदला जीव घेण्यापर्यंत जाऊ शकतो, हे या दृश्यांमधून दिसतंय। आधी मालकाने शोरूम बाहेर या व्यक्तीला मारहाण केली आणि मग या व्यक्तीने धारदार शस्त्रांनी शोरूमच फोडलं। शोरूम फोडून मालकाचा शोध घेतला जात होता। आधी घोळका करत मारहाण करणारा मालक मात्र यावेळी लपून बसला। त्यामुळे कोणत्या गोष्टीचा राग कशा पद्धतीत काढला जाईल याचा काहीच भरोसा नाही। गल्लीतली भांडणं ही काही कोणासाठी नवीन नाही। पाणी, साफसफाई, जुने वाद या सगळ्यातून भांडणं सुरूच असतात। मग यामध्ये एकमेकांचे केस धरून मारेपर्यंत या भांडणाची मजल जाते। पण कधी लाठ्या काठ्या घेऊन मारहाण करताना तुम्ही कोणाला पाहिलंय का? मग हा व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ आहे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर मधला। जुन्या वादातून इथे 2 गटांमध्ये तुफान मारामारी झाली। वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी अगदी लाठी काठीनं एकमेकांना मारलंय। या मारामारीत 10 जण जखमी झालेत आणि त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे। मध्य प्रदेशमधील छतरपूरमध्ये या टोळक्यांनी सध्या हैदोस घातलाय। या टोळक्यांनी अलीकडेच एका दुकानामध्ये दरोडा टाकला आणि चोरट्यांनी तब्बल 2,70,000 रुपयाची लूट केली। त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। दरोडा घातला गेला तेव्हा चोरटे तोंडाला रुमाल लावून दुकानात चोरी करताना पाहायला मिळतात। या व्हिडिओमध्ये चोरटा महाशय ऐटीत टेबलवर हात टेकवत कुठे आपण सीसीटीव्हीत दिसतोय का हे सुद्धा पाहतोय।
ते पण कसं एकदम वजनात. त्यामुळे या चोरट्यांना कायद्याची भीती आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय. या टोळीचा तात्काळ बंदोबस्त पोलिसांकडून केला जावा अशी मागणी स्थानिक करतायत. आजपर्यंत चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या, पण चोरानं भलताच प्रताप केलाय. पैसा अडका नाही तर वाळत घातलेले कपडेच चोरले. ही घटना आहे गुजरातच्या जामनगर मधली. ही महिला चोर एका घराबाहेर फोनवर बोलत फेऱ्या मारत होती आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत घराबाहेर दोरीवर वाळत घातलेले कपडे पटापट गोळा केले आणि थोडा पुढे जाऊन तिच्या गाडीवर बसून ती निघून गेली. पण या दृश्यामध्ये नीट पाहिलं तर या चोर महिलेसोबत एक लहान मुलगी सुद्धा दिसते. आता स्वतःकडे मोबाईल आणि दुचाकी असणाऱ्या या महिला चोराने गरजेपोटी कपडे चोरले की आणखी काही वेगळं कारण होतं हे मात्र समजू शकलं नाही. माणसांना आता पोलिसांचा कुठेच धाक राहिला नाही हे राज्यात होणाऱ्या गुन्हेगारीवरून समजतंय. दिवसाढवळ्या गोळीबार, खून, जाळपोळ या घटना घडत असतात आणि अशीच एक घटना घडलेली आहे पंजाबमध्ये. बुधवारी रात्री उशिरा कारमधून आलेल्या तरुणांनी जगराव इथे प्रसिद्ध ढाब्याबाहेर गोळीबार केला आणि ढाब्यावरील कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. लुधियाना फिरोजपूर महामार्गावर असलेल्या एका ढाब्यावर ही घटना घडली. पोलिसांनी या सगळ्या घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज तपासलंय आणि गाडीचा नंबर सुद्धा त्यात सापडला. गाडीच्या नंबरच्या आधारे तपास सुरू आहे. आरोपींना लवकरच पकडलं जाईल असं आश्वासन तपास अधिकाऱ्यांकडून दिलं गेलंय.